काळाराम मंदिरामध्ये धर्मध्वजाचं अनावरण करण्यात येणार आहे आणि यासाठीच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या कुटुंबासह उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। मंदिर संस्थानच्या वतीनं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी यांचा सन्मान करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा शाल आणि मंदिराची प्रतिकृती भेट देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं, त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। 150 वर्षांनंतर ऐतिहासिक ध्वज पुन्हा एकदा फडकणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा धर्मध्वज उभारणी केला जाणार आहे। 29 फूट उंच पितळी स्तंभ, 70 फूट शिखरावर त्याची उभारणी केली जाईल। सुमारे 90 दिवसांमध्ये हस्तकलेनं हा ध्वज तयार केलेला आहे। एक ऐतिहासिक अशा प्रकारचा हा सोहळा आहे। साधू महंत सुद्धा उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या सोहळ्यासाठी आणि लोकप्रतिनिधी सुद्धा नाशिकमधले स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळत आहेत। काळाराम मंदिर नाशिकमधलं एक ऐतिहासिक मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये धर्मध्वज आता फडकणार आहे आणि याच धर्मध्वज उभारणीच्या सोहळ्यासाठी मान्यवर या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत। काळाराम मंदिरामध्ये ध्वजस्तंभाचं धर्मध्वजाचं अनावरण केलं जाणार आहे। या सोहळ्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सहकुटुंब उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत, त्याचबरोबर विविध मान्यवर उपस्थित आहेत। आपण बघतोय राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचाही यावेळेला सन्मान करण्यात येतोय, त्याही या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। थोड्याच वेळामध्ये काळाराम मंदिरामध्ये धर्मध्वजाचं अनावरण केलं जाणार आहे। 150 वर्षांनंतर ऐतिहासिक हा ध्वज पुन्हा एकदा फडकणार आहे। आपल्याला माहित आहे की सिंहस्थ कुंभमेळा होऊ घातलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा धर्मध्वजाची उभारणी केली जाणार आहे। आपण जर बघितलं तर या धर्मध्वज जो आहे तो 29 फूट उंच असणार आहे। पितळी स्तंभावर त्याचं अनावरण केलं जाणार आहे, त्याची उभारणी केली जाणार आहे। 70 फूट शिखरावर तो उभारला जाईल आणि हा धर्मध्वज तयार करण्यासाठी तब्बल 90 दिवसांचा कालावधी लागलेला आहे। 90 दिवसांमध्ये हस्तकलेच्या माध्यमातून हा ध्वज तयार करण्यात आलेला आहे। धर्मध्वजाचं पूजन केलं जातंय। माजी राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे पूजन सुरू आहे। थोडा मागे या ना गुरुजी, थोडं अरे मागे ना।
जलमादाय पितृविधिवस्तदावारो नक्षत्रं विष्णुरेव च काय करते हे घे ना गुरुजी थोडं मागे असं आहे आणि काही प्रेसिडेंट साहब आप भी अपने गोत्र का उच्चार करिए। परम पूज्य गोविंद देव जी गिरी जी गोत्रोच्चारः नाम्नः यजमानः मम सकल कुटुंबस्य समस्त ग्राम भक्त देश जनानां निःश्रेयस अस्मिन् देशे शुभेच्छादि धनधान्यादि औषधव्यादि अभिवृद्ध्यर्थम् अभ्युदयानि निःश्रेयस्य प्राप्त्यर्थं समस्त पूर्वजनानां प्रासादिक अनुसंख्या तथा च ध्वजतन्तु संख्याकवर्षाणि यावद् श्रीरामलोके तथा च ब्रह्मलोके निवासहेतवे श्री हनुमत्समेत लक्ष्मण सहित सीतारामचंद्र देवता प्रीतये ध्वज पूजन ध्वजदंड प्रतिष्ठा तथा च कलशादि स्नपनादि कर्म तथा च पूर्णाहुति पूजन पूर्वक सकलं कर्म करिष्ये तत्राधो निर्विघ्ना सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं करिष्ये गणानां गणपतिं हवामहे प्रियाणां प्रियपतिं हवामहे निधीनां निधिपतिं हवामहे वसो पूर्वक नमस्करोमि। ध्वजा की जो देवता होती है और भगवान के ये ध्वज के ऊपर हनुमान जी चिन्हित है और रघुवंश का जो प्रतीक है भगवान सूर्य यहाँ पे स्थापित है। 3 देवताओं का मंत्र उच्चारण हम करके आपके द्वारा इस ध्वजा का पूजन यहाँ संपन्न हो जाएगा। असमेर पुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि अनया पूजयाः केतवादि देवताः प्रियन्तां नमः हनुमत् समेत लक्ष्मण सहित सीतारामचंद्र देवता प्रियतां नमः। चला माननीय विश्वस्त यांना विनंती आहे सन्मानित पाहुण्यांना विनंती आहे आपण स्टेजवर सन्माननीय मुख्यमंत्री चला पुन्हा स्टेजवर चला फक्त विश्वस्त धर्तीवर तिकडेच कृपया मंचासमोरून सगळ्यांनी जरा बाजूला व्हा अशी विनंती आहे। पर्जन्यवृष्टि अंशतः हो रही है, इसका मतलब है ये यज्ञ सफल हो गया। आदरणीय गोविंद देव जी गिरी महाराज थोडासा पर्जन्य या ठिकाणी येतो आहे।
अरे तुम्ही काहीतरी एक करा यार. हे थोडा मोबाईल खाली घ्या ना प्लीज. आहे ना खाली घ्या. हे मध्ये नका घालू रे ते. खाली घ्या. गाणं खाली कर. जय जय सियाराम. पवनपुत्र हनुमान परमेश्वराय ध्वजाची अत्यंत उत्कृष्ट प्रार्थना आहे. अत्यंत उत्कृष्ट अशी. एक 2 मिनिटं सर्वांनी शांत राहायचंय. राम जन्मभूमी अयोध्या, त्याचप्रमाणे उज्जैन, त्याचप्रमाणे काशी विश्वनाथ मंदिर या सर्व ठिकाणी प्राणप्रतिष्ठेकरता परमपूज्य शांतारामजी भानसे, दिनेशजी गायधनी, मी स्वतः आम्हाला तिघांनाही पंतप्रधानांना 4 वेळेला पूजा सांगण्याचं भाग्य मिळालं. आज देवेंद्रजींना पूजा सांगण्याचं भाग्य मिळत आहे. मी वेदमूर्ती शांतारामजी भानसे यांना विनंती करतो की आपण ध्वजाची प्रार्थना या ठिकाणी म्हणायची. 2 मिनिटं थांबा. म्हणा. सर्वांनी पूर्णाहुतीकडे द्यावं अशी विनंती. चला 1 मिनिटं थांबा. ठेरो मीडिया ठेरो. त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या धर्मध्वजाचं अनावरण करण्यात आलेलं आहे.